काय क्वेश्चन आहे पहा, फाइंड द ॲक्सेलरेशन ऑफ बोथ ब्लॉक्स अँड द टेन्शन इन द स्ट्रिंग. ठीक आहे, तर आता हे ब्लॉक्स आहेत. इथे आपण दर सिस्टीम आता इक्विलिब्रियम मध्ये घेतो, तो आता ही सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये नाही. हा मास M1 आहे, हा M2 आहे. ठीक आहे, M2 जर पाहिलं थोडंसं वेट त्याचं जास्त आहे, त्यामुळे M2 हे काय आहे, M2 मास इज ग्रेटर दॅन M1. ठीक आहे, टेन्शन काय येईल स्ट्रिंग मधलं, याच्यातलं T, याच्यातलं T. ठीक आहे, आता याचं वेट काय येईल, M2G डाऊनवर्ड्स. याचं पण वेट कुठे येईल, M1G. ज्यावेळी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये होती त्यावेळी काय होत होतं की हे वेट याला बॅलन्स करत होतं, हे वेट याला बॅलन्स करत होतं. आता सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये नाही. याचा अर्थ काय होईल बरं, इमॅजिन करा की तो पुली आहे. ठीक आहे, पुलीला आपण काय लावलंय, 2 स्ट्रिंग्स लावलात, एकीकडे जास्त मास आहे, एकीकडे कमी मास आहे. काय होईल बरं, ज्या साईडला जास्त मास आहे तिकडे काय होईल, तो डाऊनवर्ड जाईल ना. ठीक आहे, ती पुली कुठं जाईल, डाऊनवर्ड जाईल. ठीक आहे, तो जो मास आहे तो डाऊनवर्ड ॲक्सेलरेट करेल. याचा अर्थ इथे काय होईल, ॲक्सेलरेशन कोणाचं, याचं ॲक्सेलरेशन कुठं होणार, डाऊनवर्ड होणार. याचं कुठं होणार, अपवर्ड्स होणार. M1 याचं ॲक्सेलरेशन कुठं होणार, अपवर्ड्स होणार. मग आता याचं इक्वेशन लिहायचं आहे तुम्हाला. इक्वेशन कसं लिहाल पहा बरं. आता याच्यात मोठं कोण आहे, बॉडी कुठं जाते, अपवर्ड जाते. ठीक आहे, याचा अर्थ इथे काय जास्त आहे, टेन्शन जास्त आहे. ठीक आहे, मग इथे काय लिहू शकता, टेन्शन मधून ज्यावेळी M1G जाईल, ठीक आहे, टेन्शन मधून हा फोर्स जाईल त्यावेळी हा फोर्स राहतो, म्हणजेच त्याचं ॲक्सेलरेशन राहतं. ठीक आहे, फक्त काय लिहायचं आहे तुम्हाला, इक्वेशन लिहायचं आहे. पहा इक्वेशन काय, जर 2 फोर्सेस वरती आहेत, T M1A आणि एकच फोर्स आहे डाऊनवर्ड्स M1G, बॉडी कुठे चालली, अपवर्ड, म्हणजे याचा अर्थ काय, ग्रेटर आहे, टेन्शन ग्रेटर आहे. ठीक आहे, म्हणून टेन्शन मधून ज्यावेळी हा मायनस करणार त्यावेळी हा फोर्स राहतो. एक इक्वेशन मिळालं तुम्हाला. ठीक आहे, ते इक्वेशन लिहिलं. आता याचं इक्वेशन काय येईल बरं, काय जास्त आहे याच्यात, बॉडी कुठं चालली, खाली. ठीक आहे, म्हणजे काय जास्त आहे, वेट जास्त आहे. ठीक आहे, म्हणून वेट मधून काय मायनस केलं, टेन्शन, काय मिळालं, M2A, बॉडीचं ॲक्सेलरेशन. समजलंय का. 2 इक्वेशन्सला ॲड करा. 2 इक्वेशन्सला ॲड केल्यानंतर काय येईल पहा बरं, याला आणि याला ॲड करा. T मायनस, आता हे इक्वेशन इथं लिहिते. ठीक आहे, M2G मायनस T इज इक्वल टू M2A. याला ॲड केलं. ठीक आहे, T ला T असं लिहिलं इक्वेशन, मायनस T आणि प्लस M2G. चालेल ना, चालेल, येऊन तेच इक्वेशन आहे ना ते, मायनस T आणि M2G असं इक्वेशन होतं ना. फक्त T ला इकडे घेतला, M2G ला इकडे घेतला, का, कारण Tच्या खाली T आहे. ठीक आहे, Tची इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे, ॲड करा, काय होईल ते 0, कॅन्सल आउट होईल. ॲड केल्यानंतर ठीक आहे, याचं ॲडिशन केलं तर काय राहील बरं, याचं ॲडिशन केल्यानंतर इथं काय राहील, मायनस M1G आणि प्लस M2G राहणार इथे. ठीक आहे, आणि याचं ॲडिशन केलं तर काय, M1A प्लस M2A असं राहील. बरोबर, यातून G कॉमन घ्या. ठीक आहे, यातून G कॉमन घेतला, M2 पुढे घ्या, M2 मायनस M1 येईल का, येईल ना, इज इक्वल टू काय येईल, A कॉमन घ्या याच्यातून, काय राहील, M1 प्लस M2. काय फाइंड करायचं आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय येईल याच्यात, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, ॲक्सेलरेशन इथंच ठेवा, हे कसं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये खाली गेलं काय होईल, डिव्हिजन, म्हणजे काय होईल, M1 मायनस M2 मायनस M1 इंटू G अपॉन M1 प्लस M2. G जर आतमध्ये मल्टिप्लाय केला, M2G मायनस M1G अपॉन M1 प्लस M2. याला असं लिहिलं चालेल, नेट फोर्स अपॉन टोटल मास. आलं का. ज्यावेळी सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये होती त्यावेळी पण हेच वापरत होतो, आणि आता सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये नाहीये, मास ग्रेटर आहे, तरी सुद्धा काय आलं, नेट फोर्स अपॉन टोटल मास. समजलंय का, नेट फोर्स अपॉन टोटल मास. अरे समजलंय, नक्की समजलंय, नक्की समजलंय का. मग आता इथे जर व्हॅल्यूज दिल्या, ठीक आहे वाटतं पुढे व्हॅल्यूज, ठीक आहे. पहा आता क्वेश्चन काय आहे, 2 मासेस, हाच क्वेश्चन आहे, बट फक्त याला काय केलेलं आहे, आता तुमचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा होता, नेट फोर्स अपॉन टोटल मास. आता फक्त तो अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन पहा काय, 2 मासेस, M1 इज इक्वल टू 5 kg. आता 2 मासेस आहेत, इथं जसे तुम्हाला M1 आणि M2 दिले होते, तर डायरेक्ट काय दिलेले आता, एक आहे 5 kg चा, एक आहे 10 kg चा. ठीक आहे, कनेक्टेड टू द एंड्स ऑफ inextensible string passing over a frictionless pulley as shown. When masses are released, then acceleration of mass will be. 2 मासेस आहेत, एक 5 चा आहे, एक 10 चा आहे. ठीक आहे, मासेस इक्वल नाहीत. ठीक आहे, ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आत्ताच पहिला काय बाळांनो, तो
ॲक्सेलरेशन इज नेट फोर्स. नेट फोर्स म्हणजे काय? नेट फोर्स म्हणजे m2g मायनस m1g. ठीक आहे, m2 काय तिथे 10 इंटू g, m2g, बरोबर का? मुलांना समजते का? m2g मायनस m1g अपॉन m1 प्लस m2. याचाच अर्थ काय? हा आहे नेट फोर्स, हे आहे टोटल मास. आता m2 ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? 10. g काय असतो? 10 मायनस m1 काय? 5. g काय आहे? 10 आणि आपण टोटल मास म्हणजे टोटल मास कितीचा आहे? 5 प्लस 10 म्हणजेच 15. 10 10 100 मायनस 50 अपॉन 15 किती आलं ते? 50 अपॉन 15. ठीक आहे, जी राहतो का? ठीक आहे, जी ऑप्शनमध्ये जी आहे ना, मग जी नका टाकू. ऑप्शनमध्ये जी आहे तर जी नका टाकू. ठीक आहे, जी बाहेरच लिहा. म्हणजे इथं काय राहील? जर याच्यातून जी बाहेर घेतला तर याला अख्ख्याला जी मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, 10 मायनस 5 अपॉन 10 प्लस 5 इंटू जी. ठीक आहे, किती राहील मग? 10 मायनस 5 5 अपॉन 15 आणि इंटू जी म्हणजेच काय? 1/3g म्हणजेच g/3. ॲक्सेलरेशन समजलंय कसं आलं? नक्की समजलंय? घ्या ओम.